विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळच्या वतीने नागपूर करारचा निषेध नोंदवत केले होळी आंदोलन। नमस्कार, मी संजना भांबोरे, ब्लू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून। 28 सप्टेंबर 1953 चा नागपूर करार हा विदर्भासाठी काळा दिवस होता। महाराष्ट्राचे द्विभाषिक राज्य निर्माण करण्यासाठी, विदर्भातील मराठी भाषिक प्रांत राज्य निर्माण करण्यासाठी विदर्भातील लोकांना खोटे आश्वासन देऊन फसविण्याचे कामे केली आणि विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण व्हावे यासाठी विदर्भातील लोकांच्या विकासात्मक कामकाज करण्यासाठी काही बाबींकडे लक्ष वेधून 28 सप्टेंबर 1953 ला बैठक घेऊन 11 कलमी कार्यक्रम तयार करून नागपूर करार केला आणि विदर्भातील लोकांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात काही नियम व अटी तयार करण्यासाठी आश्वासित केले होते। परंतु आजपर्यंत विदर्भाच्या विकासासाठी आवश्यक आर्थिक बजेटची पूर्तता करू शकले नाही। सिंचनाचा अनुशेष अजूनही पूर्ण करू शकत नाही। नोकर भरती प्रक्रिया नाही। शेतकरी आत्महत्या प्रमाण मोठ्या प्रमाणावर होत आहे। म्हणून विदर्भ विकासाच्या दृष्टीने अत्यंत मागास झालेला यासाठी विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण झाले पाहिजे ही एकमेव मागणी घेऊन विदर्भ राज्य आंदोलन समिती मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहे। यासाठी आज 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार हा विदर्भासाठी काळा दिवस आहे, म्हणून नागपूर करारच्या प्रतीची होळी करून आंदोलन करण्यात आले। यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील माननीय कृष्णा भोंगाडे जिल्हा अध्यक्ष आणि माननीय मधुसूदन कोवे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर करार होळी करून आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात सहभागी गोविंद चव्हाण, कोर कमिटी सदस्य प्राध्यापक हेमंत मुलदियार, दुर्वास भगत, अरुण जोग, श्रीधर ढवस, चारुदत्त नेरकर, प्रेमा पत्रीवार, प्रल्हाद काळे, दिलीप सिंग, गौतम असंख्य विदर्भवादी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते। अशाच काही बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्ट्रॉम टीव्ही न्यूज।